वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। वास द्यावा पंढरीचा शब्दशः अर्थ काय काढता येईल बरं? शब्दशः अर्थ जर एखादा असेल, वास द्यावा पंढरीचा, वास म्हणजे आपण असा वास घेतो तो वास द्यावा। वासिक पंढरपूरला गेलं ती पहिले लोक नाकाल तोंड रुमाल लावतात। हा, जिकडं तिकडं आता एवढे 12 लाख लोक एकत्र येत आहेत। हां, अचानक लोक 12 लाख लोक, आपल्या गावात 2 लाख लोक येऊ द्या बरं, अचानक काय परिस्थिती होते? अहो टावर जाम होऊन जातात सगळे। एवढे लोक आषाढीच्या वेळेस त्या ठिकाणी येत आहेत, जिकडं तिकडं। पण येणाऱ्या म्हणजे आत्ताच्या काही 8-10 वर्षापासून पाहिजे तशी घाण दिसत नाही। लोकांना कळायला लागलं, स्वच्छतेकडे लोक लक्ष देत आहेत बरं का। हा, जे येते तिथं दिसतंय काहीतरी बदल। महाराज, तो वास वेगळा आणि संस्कृत भाषेमध्ये वसवसती म्हणजे राहणे, वास करणे म्हणजे राहणे, त्या ठिकाणी राहण्यासाठी वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासांचा। हरिदासांचा संघ का? संघ फार महत्त्वाचा आहे। ज्या संगतीत आपण राहतोय, आज मला वाटते हे लहान लहान लेकरं कीर्तनामध्ये उभे राहत आहेत, बरेचसे लेकरं या ठिकाणी कीर्तनामध्ये ऐकतायत, बसलेत श्रोते म्हणून। यांना कळत असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे, ते बसलेत। कदाचित अध्यात्माच्या जास्त चर्चा व्हायला लागला की त्यांना बोरही वाटत असेल, ते मध्ये मध्ये उठून निघूनही जात आहेत, तो भाग वेगळा आहे। पण इथं येणं गरजेचं आहे, हे संस्कार गरजेचे आहेत। आपलं बालपण आठवा, आपण लहानपणी कोणा चांगल्या संगतीत गेलो, आपल्यालाही कळत नव्हतं, पण तरी त्या संगतीत गेल्यामुळे त्याचा फायदा झाला। संगतीचा फार मोठा परिणाम होतो। पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे अधमा संत सेवी। हा, आणि त्यातल्या त्यात संतांची संगत फार महत्वाची। श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातनं एक वाक्य ऐकलं होतं, जीवन जगत असताना 2 प्रकारे जीवन जगा, कारण प्रत्येकाला मृत्यू हा येणार आहे, मृत्यू हा अटळ आहे। मग मरायचंच आहे ना, मरायचं आहे ना, तर मग एक तर हरिभक्ती करता करता मरा, एक तर देशभक्ती करता करता मरा। देशभक्ती करता करता देह ठेवा, नाहीतर हरिभक्ती करता करता देह ठेवा, तो देह तुमचा कारणी लागेल। अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही। आणि देशभक्ती करता करता देह ठेवला तर चुकूनही म्हणणार नाही की तो मेला म्हणून। कधी असं आपल्या मुखात येतं, एखादा जवानाचा निरोप आला बॉर्डरवरती, त्याला जर वीर मरण आलं तर असं चुकूनही म्हणत नाही की आपल्या गावातला जवान मेला म्हणून। आपल्या मुखात काय शब्द येतो? शहीद शब्द येतो। शहीद, शहीद शब्द आपसूक येत असतो का? कारण तो प्रपंचासाठी नाही गेला, तो या देशासाठी गेला। आणि जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर होतात, ते हुतात्मे होतात। तुमच्या चालीवरनं मला आठवलं, महाराज, तो जवान जर गेला, तो जवान शहीद झाला, त्या शहीदाची आठवण आपण वर्षभर काढत नसू, पण 2 दिवस तरी असे ठरलेले असतात की त्या दिवशी आपण आठवण काढतो। कोणते 2 दिवस? होळीच्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी। मग वा, माझा असा गैरसमज होता की या पोरींना काहीच कळत नसेल, पण हुशार पोरी आहेत बरं का त्या। कीर्तन मन लावून ऐकतात, मला वाटतं ते फक्त चुटकुला ऐकायला आले असतील, पण मन लावून ऐकतात। कोणत्या दिवशी बेडा? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दिवशी भाषणं सुरू होतात। अध्यक्ष महाशपूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शहीदांबद्दल जे काही 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी। हा, एवढं तरी आपलं निश्चित पाठ असतं, पुढचं आपण विसरून जातो, तो भाग वेगळा आहे। हा, त्या दिवशी आपण आठवण काढतो का? 2च दिवस आठवण काढायची का? 2 दिवस असा ऊत येतो आपल्याला देशभक्तीचा, जिकडं तिकडं स्टेटस असतात। जुने जुने माणसं असतील तर जुन्या लोकांचे स्टेटस असतात, नाही का? कोणते? 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो हो, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं,
खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। आता हे जुनं गीत आहे लता दीदींचं, गोड येतं. पंडित नेहरूंच्या समोर त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं असं म्हणतात. हे जुनं गीत असल्यामुळे यांचं पाठ नाही दादा, आणि जे मी नवीन म्हणणार ना ते खालून म्हणायला लागून जाते. ते तरुण मंडळींचं स्टेटस असतं त्या दिवशी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला. कोणतं? तलवारों पे सलवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है रायबा, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी जमी, अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा। ऐ मेरी जमी महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। हो 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 बरोबर म्हटलं त्यांनी, खालून ते म्हणत होते. हा ते लॉकडाऊन मध्ये जास्त पाठ झालं. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आकाशे दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू, केसरी आताचं देशभक्तीपर गीत आहे म्हणून त्यांचं ते पाठ आहे. हे मुलं पहा, ज्या गावातले तरुण मंडळी व्यायाम करायला पळत असतील ना, त्यांच्या पाठीमागे लहान लहान पोरं जातात. त्यांना ते महत्त्व कळत नाही, पण आपल्यापेक्षा मोठं व्यायाम करतायत ना रस्त्याच्या कडेला, दंड बैठक करतायत ना, ते पण काढत बसतात. दुसऱ्या दिवशी त्यांचे हातपाय दुखतात, ते बंद करतात, तो भाग वेगळा आहे. पण तो हेवा दावा का लागला बरं? संगतीचा परिणाम. तुमच्या गावातले तरुण जर व्यसनी असतील, ते जर संध्याकाळी बिअर बारमध्ये जात असतील ना, तर येणारी पिढी सुद्धा तोच आदर्श घेत असतो. म्हणून गीतेमध्ये म्हटलेले यद्ददा तरती श्रेष्ठस तत्तत् देवे तरुजनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. ज्ञानोबराय म्हणतात, येत वडील जय जय करती. इथले वडीलधारी माणसं असं सुज्ञेत सप्त्याचं आयोजन करतायत. महाराज सर्व जाती धर्म या ठिकाणी एकत्र आणून ठेवलेला आहे. कुठल्याच प्रकारचा भेद आपल्या या मंदिरात तुम्ही ठेवलेला नाही. सगळ्या संतांचं या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधलेले आहेत. माझ्या विठुरायाचं असं सुंदर मंदिर आहे. विठू माझा लेकुरवाळा आणि संगे गोपाळांचा मेळा. कुठल्याच प्रकारचा जातीभेद माझ्या या
विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवलेला नाही। यासाठी वडील माणसं महत्त्वाचे असतात। ते जसे वागत जातात तसे लहान लहान लेकरं त्या फोटोमध्ये कितीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी उभे आहेत। हा एवा दावा आहे, हा संगतीचा परिणाम आहे। संगतीचा फार मोठा परिणाम होत असतो। म्हणून इतर धर्मीय त्यांना नाव ठेवू नका। इतर धर्मियांना नाव ठेवण्यापेक्षा आपण सुद्धा आपल्या धर्मामध्ये सुधारणा करा। इतर धर्मियांमध्ये या लहान लहान लेकरांना लहान लहान मुलांना आवर्जून त्यांच्या प्रार्थना स्थळावर नेलं जातं। आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आहे फक्त आपल्यामध्ये आग्रह करत नाही, हट्ट करत नाही, तू हे केलंच पाहिजे अशी आपल्यामध्ये जबाबदारी नाही। आता तुम्ही तुमच्या रायबाला इथं घेऊन आलात कीर्तनाला, असं जर प्रत्येक बाप आपल्या लेकरांना कीर्तनात येऊन बसेल ना, तारुण्यामध्ये त्याला दुसऱ्याजवळ हात जोडायचं काम येणार नाही की माझ्या मुलाला काहीतरी सांगा। लहानपणी हे जे कोरं मडकं आहे, हे ओलं मडकं आहे, आता तुम्हाला काय आकार द्यायचे? छत्रपती वयाच्या 25व्या वर्षी नाही ते याच्यात आले, स्वराज्यामध्ये किंवा त्या लढाईमध्ये आले नाही। मग लहानपणापासून नवे त्या जिजामातेने आपल्या उदरापासून त्या लेकराची काळजी घेतली, म्हणून तर छत्रपतींसारखे घडले। गर्भापासून काळजी घेतली, जन्माला आल्यानंतर लहानपणी शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या, महाभारत रामायणाच्या गोष्टी सांगितल्या आणि छत्रपती घडवले। म्हणून संगतीचा फार मोठा परिणाम होत असतो। यासाठी नामदेव महाराज म्हणतात संगत जर द्यायची असेल तर दुसऱ्या तिसऱ्याची नको देवा, पंढरपूरला वास्तव्याला दे आणि हरिदासाची संगत दे, मग कुठल्याही जन्मात घाल। मला तसा आग्रह नाही, कारण संतांच्या ठिकाणी जातीभेद नाही। 18 पगड जातींमध्ये संत जन्माला आले, उंच नींच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या। दासी पुत्र कन्या विधुराचे बक्षी दैत्या घरी रक्षी पडला दासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेदेविनी, सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्या सुखरूप लागे, नररी सोनारा घडू पुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरवडी, नाम याचे जणी सवे वेचे शनी, धर्मागरी पाणी वाहे झाडी, नाम्या सवे जवे नवे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी। पुढे अर्जुनाचे रती वया सारथी, बक्षी पोय प्रीती सुदाम्याची, गवळ्याचे घरी अंगी गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोबाचे फेन ऋषिकेशी, अंब ऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेत्याची अंगी ओढी, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची, म्हणून जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती, कुठल्याही कुळात जन्माला घाल, हरिभक्ती मात्र चुकू नको देऊ। आणि सगळी मागणी मागत असताना त्या चरणाची सेवा मागायची। सुरुवातीला ते चरण त्या लक्ष्मीच्या हातात असल्यामुळे नामदेव महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की हे कमळेचा पती, ती माझी जी इच्छा आहे ही ती प्रत्येक क्षणामध्ये पुढता पुढती तुम्ही पूर्ण करावी, शेवटच्या चरणात सांगतात।